धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेरमध्ये लग्न मंडपात तिघांची हत्या, हळदीच्या कार्यक्रमात 2 गटात तुफान राडा, चाकूने वार करत तिघांची हत्या, 2 जण जखमी, पोलिसांकडून 2 संशयित ताब्यात. भंडारा या ठिकाणी 22 वर्षीय तरुणाचा गतिमंद तरुणीवर अत्याचार, तर वरठिया परिसरातील संतापजनक घटना. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून 22 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल, 20 रुपयांचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आईचा आरोप. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळ आणि धावपळ, मधमाशांच्या हल्ल्यात अनेक जण किरकोळरित्या जखमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नाचवल्या नृत्यांगना. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूरच्या वडनगे या गावातला हा प्रकार. यात्रेच्या निमित्तानं आयोजित केलेला नृत्याचा कार्यक्रमासाठी शिवरायांचा पुतळा झाकला, त्यामुळे नागरिकांचा संताप. भंडाऱ्यातील खोकरला गावामध्ये विनापरवानगी शिवरायांची मूर्ती स्थापन केल्यानं 5 तरुणांवर गुन्हा दाखल. स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून मूर्तीची पूजा. माझ्यावरही गुन्हा दाखल करा, नरेंद्र भोंडेकर यांची ही भूमिका. पालघरच्या तलासरीमधील संभा ग्रामपंचायतीमध्ये राडा, तंटामुक्ती. अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीनंतर धक्काबुक्कीचा प्रकार. ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही समोर. मालेगाव महानगरपालिका प्रशासनाच्या भूमिकेविरोधात भाजपचं निषेध आंदोलन. शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक दिवशी पालिकेचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप. सुशोभीकरण, पुष्पहार अर्पण न केल्यानं पालिकेविरोधात भाजप संतप्त. चाळीसगाव या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि शिवप्रेमींमध्ये बाचाबाची. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी आणि शिवप्रेमींमध्ये वाद. शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम सुरू असताना क्षुल्लक कारणावरून वाद. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला. बिश्नोई गँगच्या अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी. भाजप आमदार प्रकाश भारसाकडे यांच्याकडून 2 कोटी वसूल करून दे. बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरची भाजप शहर अध्यक्षाला धमकी. लातूर जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी अखेर संपणार. लवकरच लातूर तालुक्यातील 64 तर उदगीर तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 87 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना जाहीर. 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचं काम सुरू होणार. 4 मे रोजी अंतिम घोषणा होणार. ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू. रायगड किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व विभागाला 11 कोटींचा निधी मंजूर. किल्ल्याची संवर्धन मोहीम सध्या प्रगतीपथावर असल्याची प्रशासनाची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले रायगडावर पोलीस मानवंदना. किल्ले रायगडावर पोलीस दलाच्या शिस्तबद्ध संचलनामुळे आता वाद्यवृंदांमध्ये राष्ट्रभक्तीचं वातावरण. शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह. सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वरी या एकमेव मंदिरात शिवजयंतीचा उत्सव साजरा. मोठ्या संख्येने शिवभक्तांची किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवारीचं पूजन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या पूजेला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व. दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी भवानी तलवारीचं पूजन केलं जातं. नागपूरमधील एमआयएमच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. एमआयएमचे गटनेते शकील पटेल यांच्या नेतृत्वात महाल येथील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणच्या शिवरायांच्या विजयदुर्ग किल्ल्यावरती शिवजयंती उत्सवाचा जल्लोष. गिरे कोठारवाडी या गावातील ग्रामस्थांनी मशाल रॅली काढत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली. साताऱ्यातील वाडे या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन. शिवशाही प्रतिष्ठानकडून शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांनी शस्त्र प्रदर्शनाला भेट दिली. अकोटमध्ये शिवजयंतीनिमित्त 30,000 स्क्वेअर फुटांची भव्य रांगोळी काढत छत्रपती शिवरायांना अभिवादन. रांगोळी काढण्यासाठी 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवस घेतले परिश्रम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने आता शहरातील प्रमुख मार्गावर ढोलताशा आणि पारंपरिक वाद्यांसह भव्य अशी शोभायात्रा. शिवजयंतीनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. मंदिरासमोर शिवकालीन युद्धकलेचं सादरीकरण. शिवजयंतीच्या निमित्तानं गडावर 2.5 पायरीचं पूजन. पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या पात्रात हत्तीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना. 16 फूट उंच फायबरच्या हत्तीवरती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान. प्रवीण आगरे यांनी साकारली ही मूर्ती. नागपूरमध्ये 4.5 वर्षीय मुलीने सादर केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. 4.5 वर्षीय आत्मजा जाऊनकर हिनं सलग 5 मिनिट महाराजांचा शौर्यगाथा सांगणारा पोवाडा सादर केला. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात शिवप्रेमींची गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी.
जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांचं प्रदर्शन, महाराजांच्या काळात युद्धात वापरल्या गेलेल्या चिखलताबरोबर वेगवेगळी शस्त्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली। सांगली जिल्ह्यातल्या साखराळेत सुसाट कार चालकानं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकी स्वाराला उडवलं। 3 जण जखमी। ईश्वरपूर ताकारी रस्त्यावरती पेट्रोल पंपाजवळची ही घटना। घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरात हायटेक उपकरणांच्या मदतीने कार चोरल्याचा प्रकार, सिस्टीम हॅक करून 25 लाखांच्या 2 कार लंपास। हायटेक चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर बायपासजवळ सिन्नर पोलिसांनी दरोड्याचा मोठा कट उधळून लावला। कारवाईत 10 जण पोलिसांच्या ताब्यात। सर्व आरोपी केरळमधील असल्याची माहिती। आरोपींकडून मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्र जप्त। वर्धा नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न। सभेत अनेक विषयांवर चर्चा। अभय योजना राबवण्यास मंजुरी देत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार। नागरिकांना सवलतीचा लाभ मिळावा यासाठी मदत होणार। वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते साखरा रस्त्याची दुरुस्ती करण्यावरून नागरिक आक्रमक। रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन करू नागरिकांचा बांधकाम विभागाला इशारा। मागील 20 वर्षांपासून रस्त्याची दुरुस्तीच झालेली नाही। मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ते धामणगाव जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था। वाहनधारकांची तारेवरची कसरत। रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। चिपळूण तालुक्यात कुंभारली घाटामध्ये ट्रक बंद पडला। 2 तास वाहतूक ठप्प। अनेक वाहनं घाटामध्ये एकाच ठिकाणी थांबल्याचं चित्र। मोठ्या प्रयत्नांनंतर बंद पडलेल्या ट्रकला बाजूला केलं, त्यानंतर वाहतूक सुरळीत। पुरंदर तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये राहणाऱ्या 60 विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास घडवून आणण्यात आला। अक्षरसृष्टी संस्थेच्या वतीनं या सहली दरवर्षी आयोजित करण्यात येतात। भारताचा गौरवशाली इतिहास आणि आधुनिक भारताचं जवळून दर्शन घडलं। होळीच्या निमित्तानं भुसावळ मार्गे उत्तर भारतामध्ये 186 गाड्या धावणार। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेचा हा निर्णय। विदर्भ कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। जळगावच्या चोपडामध्ये विनादंड सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेला मुदतवाढ दिली, त्यामुळे भाजप नगरसेवकांची हरकत। आधीच 5 वेळा मुदतवाढ दिली, त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ। बुलडाण्याहून अकोल्याला जाणाऱ्या एसटी बसमधील सीटच गायब। एसटी महामंडळाची दयनीय अवस्था, तर दुरावस्थेचा व्हिडिओ व्हायरल। महामंडळानं बसची तात्काळ सुधारणा करावी, प्रवासी आक्रमक। शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यावर काम दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून 5 जणांना 2 कोटी रुपयांना गंडा। नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष भोवले। वाशिममधील 12वी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये 27 जणांवर गुन्हे दाखल। वाशिममधील टोळीत 581 विद्यार्थ्यांचा सामुदायिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला। संभाजीनगर शहर पोलिसांच्या ताफ्यात नव्या कोऱ्या 9 वाहनांचा समावेश। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत वाहनांचं लोकार्पण। पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या उपस्थितीत लोकार्पण। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 25 ते 28 फेब्रुवारीपर्यंत पवनथडी जत्रेचं आयोजन। महिला बचत गटांसाठी व्यापार बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश। महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा या जत्रेच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा मानस। वर्ध्यात ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंटमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये 90 पक्षी प्रजातींची नोंदी। ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंटच्या निमित्तानं दिग्रस तलाव, डोंगरगाव धरण, नवीन मोहननगर अशा विविध परिसरात पक्षी निरीक्षण। जळगावच्या 40 गावात वर्षभरानंतर नागद रोडवरती मिरची बाजार पुन्हा गजबजला। भीषण आगीच्या राखेतून उभा राहत व्यापाऱ्यांची नव्यानं सुरुवात। बाजारात पुन्हा व्यवहारांना वेग। बीडच्या आष्टीमध्ये डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन। तब्बल 20 एकर परिसरामध्ये शेतकऱ्यांना शेती उपयोगी असलेल्या अवजारांचं प्रदर्शन घडलं। कांद्याला योग्य दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील उंबरघे या ठिकाणचे संदीप देशमुख या शेतकऱ्यांना कांद्याच्या पिकात फिरवला नांगर। नंदुरबार बाजार समितीमध्ये कापसाची आवक घसरली, तर यावर्षी 1.5 लाख क्विंटल कापसाची आवक। मागच्या वर्षीच्या तुलनेत 50,000 क्विंटल कापसाची आवक कमी झाली। कापसाचा हंगाम संपायला अवघे काही दिवस शिल्लक। पुण्याच्या मुळशीमध्ये गौण खनिज वाहतुकीवरती तहसीलदारांची कारवाई। 5 डंपर जप्त करत 12.5 लाखांचा ठोठावला दंड। परवानगी घेऊन आणि ईटीपी परवाना सोबत ठेवून नियमानुसार वाहतूक करण्याचं आवाहन। लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवरती वारंवार लैंगिक अत्याचार। लग्नास नकार देणाऱ्या मेघराज गवळी नावाच्या तरुणाविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अमरावतीच्या बडनेरा वस्तीमध्ये बोगस डॉक्टरांवर महानगरपालिकेची धडक कारवाई। पथकानं बनावट रुग्ण पाठवून स्टिंग ऑपरेशन करत ब्रेन फोडला। अनेक औषधं आणि शस्त्रक्रियेची साहित्य जप्त।